तर गोल्डमध्ये भरपूर स्ट्रॅटेजी आहेत, पण नेमकं रेंज कॅल्क्युलेशनच का? ह्याच्यामागे एक कारण आहे. कारण रेंज कॅल्क्युलेशन एकदम सोपं पण आहे, पण त्याच्याबरोबरच जर तुम्ही थोडंसं डोकं लावलं तर नंतरच फक्त ह्याच्यावरती तुम्ही काम करू शकता. एवढं पण सोपं नाही आहे, की फक्त आले आणि डोळे झाकून तुम्ही काम करताय आणि लगेच तुमचं प्रॉफिट असं नाही होऊ शकत. पण बाकीचा जर सेटअप बघितला तर त्याच्या कंपेअरमध्ये थोडंसं सोपं आहे. आता आज बघूया गोल्डने काय काम केलंय. इथे जर नीट बघितलं तर हे सकाळीच मी सांगितलं होतं. म्हणजे जर मागचा चार्ट बघितला, काल गोल्डने काय केलं होतं, तर कालचा व्हिडिओ जाऊन तुम्ही बघू शकता. आपल्या टेलिग्रामवरती लिंक शेअर केलेली होती रीलची आणि त्याच्याबरोबरच आपण Instaला व्हिडिओ टाकला होता. इथं जर नीट बघितलं तर इथं एक रेंज कंप्लीट झाली होती ही रेंज आणि आता गोल्डला अप साईडला जायचं होतं. तर मग ते कुठपर्यंत जाणार? मग आपण लगेच वरची रेंज काढली. वरची रेंज काढल्याच्या नंतरनं हा जो पुलबॅक दिसतोय, ह्या पुलबॅकला बरोबर इथे एक सपोर्ट होता. तो कुठून आला हे तुम्हाला टेलिग्रामवरती बघायला भेटेल आणि आता गोल्ड बरोबर वरती चाललंय आणि इथं जी तुम्हाला ही रिट्रेसमेंट दिसते 300 पिप्स जवळ इथून पुलबॅक आलेला आहे. तर हा कसा आला? ह्याच्या मागं पण एक कारण आहे आणि सेम खरं तर इथंच एक एंट्री होती. म्हणजे जर इथं नीट बघितलं तर हा जो पुलबॅक आहे इथंच ही एंट्री होती आणि ह्याच्याबरोबर इथं पण एक एंट्री होती. तर हे छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. फक्त ह्या शिकाव्या लागतील. सेटअपवरती काम करावं लागेल प्रॉपर आणि ह्याच्याबरोबर जर आता बघितलं तर जिथून पण रॅली आली म्हणजे हा बॉक्स इथे ठेवला आणि जर सेम बॉक्स जर आपण वरती ड्रॉ केला, इथून इथपर्यंत जर वरती ड्रॉ केला, तर बरोबर हा एक रेजिस्टन्स आहे आणि रेजिस्टन्स काय सोप्पा नाही आहे. डायरेक्ट जर बघितलं तर किती आहे? डायरेक्टली 330 पिप्स आहे. दिवसातनं फक्त तुम्हाला 150-200 पिप्स कॅप्चर करायच्यात. पण थोडंसं तुम्हाला सेटअपवरती काम करावं लागेल आणि शिकण्यासाठी तुम्हाला मेसेज करावं लागेल. प्रॉपर शिकावं लागेल. असं नाही की कन्फ्युजनमध्ये काहीतरी समजत नसेल तर बिनधास्त मला मेसेज करू शकता तुम्ही. धन्यवाद.